कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरातून जाणाऱ्या नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अवजड वाहने, उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, दुचाकी आणि पर्यटकांच्या वाहनांमुळे परिसरात सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. रस्ता ओलांडताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावं लागत असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. याबाबत आज जुना बुधवार पेठ आणि शनिवार पेठेतील नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या परिसरात 3 शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच तोरसकर चौक येथे उसाने भरलेली ट्रॉली उलटून जलवाहिनीचा व्हॉल्व फुटल्यानं लाखो लिटर पाणी बेसमेंटमध्ये जाऊन नुकसान झालं होतं. तसेच भगतसिंग चौकात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल ते CPR चौक मार्गे सिद्धार्थनगरच्या मागील बाजूने छत्रपती शिवाजी पुलापुढे पर्यायी रस्ता आणि उड्डाण पूल उभारण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिलाय. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे, तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, दीपक देसाई, उदय भोसले, माजी नगरसेवक प्रकाश गवडी, दीपक काटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.